दैनंदिन जीवनात राग, लोभ, संशय, संभ्रम, भीती अशा प्रकारच्या भावना मनात ताण निर्माण करीत असतात. हे ताण अनेक विचारांना दिलेले निमंत्रण असते. ज्यांना हे ताण सहन होत नाहीत ते मनोविकारांना बळी पडतात. शरीराची जखम दिसते, मनाची जखम दिसत नाही. मनच दिसत नसल्यामुळे झालेली जखम दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनोविकार हे आजार आहेत हे स्वीकारायला माणसे तयार नसतात. होणारे भास हे मनोविकारांचे लक्षण असते, पण ज्याला भास होत असतात त्याला स्वतःला ते सारे वास्तव वाटत असते. मानसिक आजार व विकृती होणे हे लज्जास्पद आहे. समाजात तसे मानले जाते. काही वेळा मनोविकार हे ढोंग आहे असे समजले जाते, त्यामुळे ते लपविले जातात. परिणामी मनोरुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मनोविकृती तज्ज्ञाकडे जाणे टाळत राहतात. काळाबरोबर विकार बळावत जातात. मनोविकार आणि संमोहनशास्त्रातही आता बरेच संशोधन झाले असल्याने उपचारानंतर अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. मनोविकार होऊच नयेत यासाठी मानसिक आरोग्य वाढविता यायला हवे. आपले मन निरोगी ठणठणीत राहील याची दक्षता घ्यायला हवी. कठीण प्रसंगात धीर न सोडता, परिस्थितीपासून पळ न काढता सारासार विचार करणे जमायला हवे. भावनिक मानसिक संतुलन साधण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेता यायला हवे. लैंगिक बाबी संदर्भातील गैरसमज दूर करता यायला हवेत. जाणकारांचा सल्ला घेऊन लैंगिक जीवन समृद्ध करता येणे निश्चित शक्य आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारी पुस्तकेही आता उपलब्ध आहेत. न्यूनगंड ठेवू नयेत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे तुकारामांनी फार पूर्वी सांगून ठेवले आहे. माणसे बाह्यांग आकर्षक कसे दिसेल याची दक्षता घेत असतात. अंतरंग स्वच्छ ठेवण्याचे काम साबण करू शकत नाही. त्यासाठीची पथ्ये व्यक्तीने स्वतःच पाळायची असतात. कोणाचा हेवा करू नका. मत्सर द्वेष करणे सोडा. शक्यतो स्पर्धा करणे टाळा. स्वसंवादासाठी वेळ काढा. संगीत, खेळ, वाचन यासारख्या एखाद्या छंदासाठी वेळ द्या. आपण नेमके काय करण्याने स्वतःला सुखी करायचे याचा शोध हा ज्याचा त्याने घ्यायचा असतो. त्यासाठी हवा तर एखाद्याचा सल्ला घ्या. वैश्विक ज्ञानाची पालखी पुढे नेण्याची जबाबदारी मनुष्य प्राण्यावरच आहे. आपल्या मनात दोन प्रकारचे विचार येत असतात. सहज येणारे विचार व मुद्दा मांडलेले विचार. बुद्धी म्हणत असते की तू मला माझ्या नियोजित योग्यतेच्या कामाला लाव, नाहीतर मी तुला कामाला लावीन. आपली बुद्धी योग्य कामात गुंतलेली असली की तिची वायफळ बडबड निदान तीव्रता कमी होते. मानसिक दुखणी मागे लागत नाहीत. मनाची शक्ती योग्य कारणासाठी वापरली जायला हवी. माणूस स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही. दुसऱ्यांना सुखी कसे करता येईल याचा शोध घ्या. ते समजल्यावर मानसिक समस्यांचा फारसा त्रास तुमच्या वाट्याला येणार नाही हे निश्चित. आपल्यालाही हे पटत असेल असे मानतो. धन्यवाद.